हॅलो, हाय, नमस्कार. मी रितिका आणि आज मी निघाली आहे गावी जायला. तर माझ्या लहान बहिणीचं लग्न आहे. माझी मावशीची मुलगी आहे, तिचं लग्न आहे. तर आम्ही सर्वच फॅमिली मेंबर्स सर्वच निघालो आहे गावी जायला, लहान मुलांपासून ते मोठ्यांपासून. तर छान असं आम्ही ट्रॅव्हलिंग करणार आहे ट्रेनचं. जे ट्रेनचं नाव आहे धुळे पॅसेंजर ट्रेन, जी CST वरून निघते आणि आम्ही बुकिंग केलं होतं AC मध्ये. तर आमचं AC मध्ये कन्फर्म बुकिंग होतं आणि मग आम्ही काय बसलो आणि मस्तपैकी थंड वारा, म्हणजे खूप गरमी होती, बरं झालं आम्ही AC मध्ये बुकिंग केलं. त्यानंतर व्ह्यू बाहेर बघितलं, छान वाटत होतं. घरातून शेंगदाण्याची चटणी, पराठे, मसाले भात, दही, काकडी, आंबा असं खूप काही खायला घेऊन आलो होतो. प्रत्येक जण घेऊन आले होते वेगवेगळे स्नॅक्स. सर्वच जण म्हणजे कोणी खिचडी आणली, कोणी पुलाव आणला, असं सर्वांनीच आणलं होतं. आणि मस्तपैकी आम्ही एन्जॉय करत जेवलो आणि काय फेरफटका मारत होतो, कारण यांश राहत नव्हता, त्याला सारखं घेऊन फिरायला लागत होतं. त्यानंतर थोडा वेळ मी खाल्लं आणि त्यानंतर त्याच्या पप्पांनी जेवलं. आणि बघा, तुम्ही बघू शकता, छास वगैरे आम्ही ट्रेनमधूनच घेतलं होतं. छास वगैरे पिया आलो आणि भेळवाला वगैरे सर्वच येत होते AC डब्यामध्ये, चहावाला, भेळवाला. त्यानंतर आपण पोचलो आहे आता हे इगतपुरीमध्ये. आणि इगतपुरीला तुम्ही उतरू शकता, कारण ट्रेन भरपूर वेळ थांबते, एक अर्धा 40 मिनिटं तरी ट्रेन थांबली होती. आणि करवंद वगैरे तिथे खाल्ली. आणि त्यानंतर अर्चनाला भीती वाटत होती. प्रथमेश वर ये वर ये, तिला असं वाटलं ट्रेन सुटेल, त्याला काय आयडिया नाहीये तिकडची. नंतर मग काय, रिवाला भूक लागली होती आणि रिवाच्या पप्पाने रिवा जेवायची लागली होती. तर रिवाने मस्तपैकी हापूस आंबा असा दाबून खाल्ला. आणि त्यानंतर आम्ही असं बाहेरचं व्ह्यू बघितलं घाटातलं. आणि हो, आणि थोडंसं असं झोप येत होती म्हणून एक नॅपी घेतली, असं व्ह्यू बघत बघत. त्यानंतर आपला आलेला आहे नाशिक. नाशिक स्टेशन आलं एक 4 वाजता. तर नाशिक आल्यानंतर असं वाटलं, अरे ठीक आहे यार, आता तरी येऊ दे, कारण इतकं बोर व्हायला होतं या ट्रेनमध्ये. जे कोण धुळ्याला जात असतील त्यांना चांगलाच अंदाज असेल ही ट्रेन जी इतकी बोर करते. पण ठीक आहे, आमचं AC मध्ये बुकिंग होतं म्हणून काय आम्हाला इतकं गरम होत नव्हतं. पण छान ट्रॅव्हलिंग होत होतं आणि छानच झालं. ऑलमोस्ट धुळ्यापर्यंत मस्त थंडगार याच्यामध्ये, कारण बाहेर नॉन AC मध्ये इतकी गरमी होती. आमच्या अर्धी लोक तिकडे बसली होती. आणि त्यानंतर हा टाइमपाससाठी असा टॅब घेऊन गेलो होतो. त्याच्यामध्ये केरला 2 मूवी होती. आणि मी आणि माझी बहीण आम्ही मस्तपैकी 3 तासाचा पिक्चर बघितला. आणि बघता बघता सनसेट झाला, संध्याकाळ झाली होती. सनसेट बघण्यात खूप वेगळीच मजा आहे ट्रेनमधून. ट्रेन आपली पुढे जाते आणि सन मागे मागे राहतो. तर मला मला भारी वाटतं सनसेट बघायला ट्रेनमधून. तर छान असं सनसेट वगैरे झालं होतं. आणि त्यानंतर चायवाले आले, चाय चाय करून. नंतर चहा वगैरे घेतला सर्वांनी. तर ट्रेनमध्ये ऐकायलाच येतं, चायवाले चायवाले चायवाले. तर चहा वगैरे घेतला आणि त्याच्याबरोबर थोडं स्नॅक्स वगैरे खाल्लं. आणि त्यानंतर ही बघा, रिवा नुसती फिरत होती, इथे तिथे इथे तिथे. तर ठीक आहे, त्याची भावंड होती सोबत, एन्जॉय करत होती. आणि काय, थोड्या वेळानंतर आपलं चाळीसगाव आलं. आणि चाळीसगाव आल्यानंतर असं वाटलं, अरे कधी आमचं घर येतंय, कधी धुळे स्टेशन येतंय. कारण कंटाळा येतो ह्या ट्रेनमध्ये. स्लो ट्रेन असते, एकदम स्लो जात असते. पॅसेंजर बोलण्यामुळे म्हणजे ती ट्रेन हळूहळूच जाते. स्टेशनला कोणत्या जास्त थांबत नाही. पण मग परत आम्ही चाळीसगाव मध्ये चहा घेतला आणि पापडी वगैरे खाल्ली अशी. आणि क्रॉसिंगला इथे अर्धा तास, 21-25 मिनिटं ट्रेन थांबली होती क्रॉसिंगला. तर ही धुळ्यावरून लोकल येणार आहे, त्याच्यासाठी ही क्रॉसिंगला ट्रेन थांबली आहे. ही ट्रेन गेल्यानंतर आमची ट्रेन निघाली. आणि मग काय, 8:24ला आमची ट्रेन धुळ्यामध्ये पोचली. आणि पोचल्यानंतर सर्व बॅगा वगैरे व्यवस्थित घेतल्या की नाही ते सर्व बघितलं. आणि त्यानंतर काय, बाबू झोपला होता, तर त्याला हळूच हातामध्ये ठेवलं होतं. आणि ते बॅगा वगैरे आम्ही मोजत होतो, किती कोणाच्या किती बॅगा आहेत. प्रत्येक जण आपापली बॅग आपली अशी घेतली. आणि लहान मुलांना पण हात वगैरे व्यवस्थित धरून आम्ही निघालो. आणि अगदी लोक आमची, माझी आई, मामी, मामा, ते त्या डब्या म्हणजे नॉन AC मध्ये होते. तर त्यांना येईपर्यंत आम्ही तिथेच थांबलो होतो. आणि त्यानंतर एक एक आमच्या प्रत्येकाच्या 2-2 बॅगा घेतल्या. तेवढ्यात आपला बाबू उठला होता झोपेतून, त्याची झोप झाली.
तो चाळीसगाववरून झोपला तो डायरेक्ट इथे धुळ्यामध्ये उतरला. म्हणजे 1-1.5 तास तो छान झोपला होता. आणि त्यानंतर माझी आई वगैरे तिथून आली आणि त्यांच्या पण बॅगा बघून आम्ही हैराण झालो. एक 20 बॅगा होत्या आणि खांद्यावरच्या तर वेगळ्याच होत्या आणि एवढ्या बॅगा बापरे बाप. तर काय स्टेशनच्या बाहेर आलो आणि सर्वच पब्लिक निघून गेली होती. लास्ट स्टॉप असल्यामुळे इथे रिक्षा पण जास्त मिळत नाही आणि लास्ट ट्रेन आहे इथे. दिवसातून 2च वेळा ट्रेन येतात या स्टेशनला. तर आम्ही रिक्षासाठी बघत होतो तर रिक्षावाले मिळाली रिक्षा, पण रिक्षावाले खूपच जास्त पैसे सांगत होते. तर कसं बशी रिक्षा मिळाली आणि त्यानंतर घरी पोचलो, जेवलो वगैरे आणि ते गावातल्या बायका गाणी बोलायला आल्या होत्या. आमच्याकडे कसं ना लग्न असलं की म्हणजे घरात तर गावातल्या बायका येतात, नवरीला बसवतात आणि गाणी वगैरे बोलतात आणि एन्जॉय करतात. सर्व चहा पाणी वगैरे घेतात आणि त्यानंतर आपापल्या घरी रात्री जातात. ते लेट नाईटला येतात बायका सर्व. तर मस्तपैकी असं एन्जॉय म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये, म्हणजे जी खानदेशी आयराणी भाषा आहे, जी लोकल तिकडची भाषा आहे, त्या भाषेमध्ये ते लोक गाणी वगैरे बोलतात. आणि त्यानंतर कसं हे 3 पावली आपल्या इकडचं आमच्या मावशी एक खानदेशातला मिनिट. फेमस डान्स आहे. तर तो डान्स वगैरे सर्वजणी केला आम्ही. म्हणजे छान असं ज्यांना जमतं ते लोक सर्वच डान्स करत होत्या. दिवा सुद्धा करते आणि मला सुद्धा हा डान्स जमतो पण मी त्यावेळेस केला नाही. तर छान असं आमचं ट्रॅव्हलिंग झालं आणि आता मस्तपैकी एंड करते आहे व्हिडिओचा. तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला भेटणार आहेत लग्नाचे. नक्की जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला लग्नाचे पूर्ण सीझनचे म्हणजे मेहंदी, हळदी आणि आपलं शादी, रिसेप्शन हे सर्व लग्नाचे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. तर आवडलं तर नक्की एन्जॉय करा आणि चला बाय बाय.